लेकर शांत राहतील. लेकरांना शांत ठेवा, आपल्या जवळ घ्या. आपले मोबाईल सायलेन्स मध्ये ठेवा, जेणेकरून देवाचं वचन ऐकताना आपल्याला व्यक्त येणार नाही. देवाचं वचन खूप महान आहे, ते पवित्र आहे. त्याला आदर देणं तुमचं आणि माझं काम आहे. ज्यांच्याकडे बायबल आहे ते बायबल उघडतील, ते पवित्र शास्त्र बायबल वाचतील. करिंथकरास दुसरे पत्र त्याचा 5वा अध्याय. करिंथकरास दुसरे पत्र याचा 5वा अध्याय वचन 17. करिंथकरास दुसरे पत्र 5वा अध्याय वचन 17. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जणू ते जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. प्रार्थना करूया. प्रीतीपूर्ण जिवंत गौरवी देवबापा, तुमचं वचन अनमोल आहे, ते आमच्या हातात आहे. आम्ही धन्य आहोत देवबापा. त्या वचनाप्रमाणे जीवन जगणार अंतःकरणा प्रत्येकाला तुमच्या कृपेने चालला. वचनामध्ये जो सामर्थ्य आहे ते आज तुला मला प्रकट करा. प्रारंभापासून शेवटपर्यंत आमच्या संगतीला आमचं नव्हे ख्रिस्त उंचीला आणि गौरवला जाण्यासाठी सहाय्य करा. येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ पवित्र नावाने प्रार्थना विनवणी केली मध्ये का. आमेन. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. तर तो नवी उत्पत्ती आहे. तू जर ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तू नवी उत्पत्ती आहे. तू जर ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तू नवी उत्पत्ती आहे. उत्पत्ती म्हणजे निर्मिती. प्रारंभ पुस्तक उत्पत्तीच आहे ना. जगाची निर्मिती, मानवाची निर्मिती त्या ठिकाणी दिसते. जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. अथवा सृष्टी. तू जर ख्रिस्तामध्ये आहे तर तू नवीन आहेस. तू जर ख्रिस्तामध्ये नाही तर तो जुना आहेस. देव म्हणतो ख्रिस्ताच्या ठायी जो कोणी आहे तोच नवीन उत्पत्ती आहे. तू ख्रिस्ताच्या ठायी पाहिजे, तू नवीन व्हायला पाहिजे. नवीन व्हायला पाहिजे. लक्षात घ्या, कॅलेंडर बदलला त्यापेक्षा तू बदलायला पाहिजे. दरवर्षी कॅलेंडर बदलते, दरवर्षी कॅलेंडर नवीन येते. तू नवीन झालास का? तू नवीन आहेस का? 2025 वर्ष जाऊन 2026 वर्षाला कॅलेंडर नवीन आला, पण तू नवीन आहेस का? तू नवीन व्हायला पाहिजे, कॅलेंडर नवे. कॅलेंडर नवीन नवे, तू नवीन व्हायला पाहिजे म्हणतो देव. जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुनं जायला पाहिजे,
कपडे नवीन, जुनं नको. शूज नवीन, जुनं नको. चष्मा नवीन, जुनं नको. जुना कलर नको, नवीन कलर. नवीन. जुने ते होऊन गेले पाहते, नवे झाले आहे. तू नवीन व्हायला पाहिजे मला. तू नवीन व्हायला पाहिजे बेटा. जुनं गेलं ना, ते संपलं जुनं. कॅलेंडर नव्हे, दिनदर्शिका नव्हे, तू नवीन व्हायला पाहिजे. तू नवीन व्हायला पाहिजे. तुझं कॅरेक्टर जुनच आहे का? तो बदलायला पाहिजे. जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. तो नवी उत्पत्ती आहे. तू ख्रिस्तामध्ये आहेस का? तर तो नवीन आहेस. रोमकारासपत्र 12 अध्याय, पौलाचे रोमकारासपत्र 12 अध्याय 1 पासून, बंधुजन हो, म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे, तुम्ही युअर बॉडी, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. ही तुमची स्पिरिच्युअल लाईफ आहे, सेवा आहे. देवाची उत्तम, ग्रहणीय, परिपूर्ण इच्छा काय आहे तुम्ही समजून घ्या. या नवीन वर्षामध्ये देवाची उत्तम, परिपूर्ण, तू समजून घ्यायला पाहिजे. तू समजून घ्यायला पाहिजे. या युगाबरोबर समरूप होऊ नका. आपल्या मनाच्या नवीकरणाने तुझं रूप बदलायला पाहिजे. तुझं मन बदलायला पाहिजे. तुझं रूप बदलायला पाहिजे. स्वतःच्या नवीकरणाने. काय म्हणते बाळा? आपल्या मनाच्या नवी, मन तुझं नवी, मन चंगा, शरीर चंगा नव्हे, मन चंगा. आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूप बदलायला पाहिजे. मनाचं रूप, याचं रूप नव्हे. आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. खरंच स्वतःचं रूपांतर व्हायला पाहिजे. मी असा आहे का? माझं रूप बदललेलं आहे का? माझं जीवन बदललेलं आहे का? मी ख्रिस्ताच्या काही नवीन उत्पत्ती आहे का? का माझा घरातलं कॅलेंडर बदललेलं आहे? माणसं बदलत नाही, कॅलेंडर बदलते. माणसं बदलत नाही, कॅलेंडर बदलते. माणूस बदलायला पाहिजे ना, का कॅलेंडर बदलायला पाहिजे? भाऊ 50 वर्षाचा आहे. किती? मी, तुम्ही किती वर्षाचे आहे बघा. मी 50 वर्षाचा आहे म्हणताना 50 कॅलेंडर बदलली. तुम्ही 60 वर्षाचे आहे म्हणताना 60 कॅलेंडर बदलले. तुम्ही 28 वर्षाचे आहेत का? 28 कॅलेंडर बदलले. तू 30 वर्षाचा आहेस का? 30 कॅलेंडर बदलले. तू 80 वर्षाचा जग म्हातारा आहे का? 80 कॅलेंडर बदलले. तू बदलत नाही का? जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो बदललेला आहे. जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे.
जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले. तू नवीन व्हायला पाहिजे. तो नवीन व्हायला. या युगाबरोबर समरूप होऊ नका. तर आपल्या मनाच्या नवीकरणाने आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर स्वतःच रूपांतर होऊ दे. होऊ दे. तुझं कॅरेक्टर बदलू दे. तू नवीन हो. आणखी रूपांतर व्हायला पाहिजे. रोमकरास पत्राला लिहित असताना, रोम येथील चर्चला लिहित असताना, मंडळीला लिहित असताना संत पौल म्हणतो तुमचं रूपांतर व्हायला पाहिजे. आमचे कपडे बदलले, आमचा शूज बदलला, आमचं बेल्ट बदलला, आमचं घड्याळ बदलला, आमचं रंग बदललं, आमचं घर बदललं. प्रभू आम्ही जसेच्या तसेच आहोत, आम्ही मात्र बदलत नाही. या युगाबरोबर समरूप होऊ नका. तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतः तू बदलायला पाहिजे बेटा. जगातलं कोणतंच चर्च चांगलं नाही. हे चर्च चांगलं, ते चर्च वाईट कधीच मला नको. तू बदल, चर्च बदलू नको. जो कोणी चर्च बदलतो मूर्ख. सांगा, हे पाळत चांगलं नाही, ते पाळत चांगलं आहे, मूर्ख. तू बदल. पाळत बदलू नको, चर्च बदलू नको. तू कधी बदलतो? तू बदलला की सगळं बदललं. तू व्यवस्थित तर सगळं व्यवस्थित. तू चांगला तर सगळं चांगलं. आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे, इतरांचे नव्हे, स्वतःचे रूपांतर होऊ द्या. आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. कारण मला प्राप्त झालेल्या कृपादानांवरून मी तुमच्यापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की आपल्या योग्यतेपेक्षा ख्रिस्ताच्या मार्गावरती तू चालायला पाहिजे. रूपांतर होणे म्हणजे ख्रिस्ताच्या पावलावरती पाऊल टाकून चालायला पाहिजे. रूपांतर होणे म्हणजे ख्रिस्ताच्या प्रतिमेप्रमाणे बनलं पाहिजे. रूपांतर होणे म्हणजे तुझं रूप बदलायला पाहिजे. तुझं पालट व्हायला पाहिजे. संत पौल रोमकराच्या पत्राला लिहिताना म्हणतो, संत पौल करिंथकराच्या पत्राला लिहिताना म्हणतो, जुने ते होऊन गेले पाहते आम्ही नवीन प्रियानो, आम्ही नवीन. सूर्य तेच आहे, चंद्र तेच आहे. गेल्या वर्षी असलेलं सूर्य या वर्षी तेच आहे. समुद्र तेच आहे, घर तेच आहे. फक्त तू एकटाच असा आहे, तो बदलत नाही. तू बदल. तू स्वतःला बदल. जुना जीवितक्रम सोडून दे. हेडिंग तेच आहे ना मला. काय आहे हेडिंग? नवीन जीवितक्रम. तुझं जीवन बदलायला पाहिजे. तुझं परिवर्तन व्हायला पाहिजे. तू चेंज व्हायला पाहिजे. तू नवजीवन, नवजीवन आपल्या आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. यासाठी की देवाची उत्तम परिपूर्ण इच्छा तुम्ही समजून घ्या. तुम्ही समजून घ्या. तुम्ही समजून घ्यायला पाहिजे देवाला. देवाची उत्तम परिपूर्ण ग्रहणी इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्या. या युगाबरोबर मिक्स होऊ नका म्हणतो बघा देव. या युगाबरोबर तुम्ही मिक्स होऊ नका म्हणतो देव. जुना नको, आम्ही नवीन व्हायला पाहिजे. कॅलेंडर बदललं जाऊ नये. तू बदलायला पाहिजे. तू बदलायला पाहिजे. तू
बदलला तर सगळं व्यवस्थित होईल. तू बदलला तर तुला सार्वकालिक जीवन मिळेल. तू बदलला तर तू ख्रिस्ताच्या ठाई असशील. तू बदलला तर ज्या ठिकाणी ख्रिस्त आहे त्या ठिकाणी तू उचलला जाशील. तू जर बदलत नाही, तू जर बदलत नाही, तू देवाकडे जाणार नाहीस. म्हणून म्हणतो जुने ते होऊन गेले, पहाटे नवे झाले. नवे झाले. रूपांतर होऊ द्या आमचं. आमचं रूपांतर होऊ द्या. एक व्यक्तीने जर बघितलं तर पवित्र शास्त्रामध्ये त्यांचा इतिहास जर बघितला, इतिहास हिस्ट्री बघितला, त्यांचं जीवन बदललेलं आहे. त्यांचं जीवन बदललेलं आहे. त्यांचं कॅलेंडर पण बदललेलं आहे, त्यांचं जीवन पण बदललेलं आहे. हा फरक आमचं तसं नाही. आमचं फक्त कॅलेंडर बदललंय, आम्ही मात्र तसेच आहोत. त्यांचं कॅलेंडर पण बदललं, त्यांचं जीवन पण बदललं. याकोब, पवित्र शास्त्रामध्ये याकोब, जुन्या करारामध्ये याकोब, युक्तीने हिरावून घेणारा, युक्तीने हिरावून घेणारा म्हटलेलं. याकोब कोणाचा मुलगा? योसेफाचा मुलगा. याकोब कोणाचा मुलगा? योसेफाचा मुलगा. वा वा. याकोब कोणाचा मुलगा? योसेफाचा मुलगा. योसेफ कोणाचा मुलगा? याकोबाचा मुलगा. इसाहाकाचा मुलगा. एक अब्राहमाला इसाहाक झाला, इसाहाकाला बायबल आन्सर टू द बायबल. इसाहाकाचं लग्न कधी झालं? किती वर्षाचा होता इसाक? आईसाक किती वर्ष असताना लग्न केलं? अब्राहमने 40 वर्षे 40 वर्षे विचारू बायबल विचार. दंतकथा नको ना? दंतकथा नको ना? 25वा अध्याय, 25 अध्याय वचन 19. अब्राहमाचा मुलगा इसाक, याची ही वंशावळ. अब्राहमाने इसाकाला जन्म दिला. इसाक 40 वर्षांचा झाला तेव्हा त्याने आरामी नाबाल याची बहीण पदन आरामी बथुएल याची कन्या रिबका ही बायको केली. कधी लग्न झालं तुमचं? इसाकला जर विचारला, मी 40 वर्षाचा असताना माझं लग्न झालं म्हणतो इसाक. तुम्ही जर मला विचारले, बाळासाहेब तुमचं लग्न कधी झालं? मी 25 वर्षाचा असताना माझं लग्न झालं. माझ्या आई बापाने लावून दिलं. 40 वर्ष असताना लग्न. कुणाचं? इसाकाचं. लेकर कधी झाली? पॉइंट आहे ना? लेकर कधी झाली? मला कधी लेकर झाली? लग्न झाल्यानंतर 5 वर्षांनी. विलंब लागला. 5 वर्षांनी. इसाकाला विचारू, तुमचं लग्न झालं रेबेका बरोबर, तुम्हाला कधी लेकर झाले? ते पण सांगतो. ते 24 वचन 24. कुठे आहे तुम्ही? उत्पत्तीचा ग्रंथ याचा 25 मध्ये वचन 24. तिचे दिवस भरून प्रसूती समय आला तेव्हा पहा तिच्या पुत्रात ट्विन्स होते. जुळे ट्विन्स होते. पहिला तांबूस वर्णाचा असून त्याचे सर्व अंग केश वस्त्रासारखे होते. त्याचे नाव एसाव, मोठा मुलगा. त्यानंतर त्याचा भाऊ बाहेर आला. एसावाची टाच त्याच्यात होती. त्याचे नाव याकोब, टाच धरणारा किंवा युक्तीने हिरावून घेणारा असे ठेवले. तिने त्यांना जन्म दिला तेव्हा आईसाक
बायबल. तुझं लग्न कधी झालं बायबल सांगते. तुला लेकर कधी झाली बायबल सांगते. फक्त तुला वाचायचंय. या लेकरांना आई बाबांना बायबल द्या, नाही तर पाठवू नका. नंबर 1 अनुग्रह, नंबर 2 सायमन, नंबर 3 पिंच काका, नंबर 4 तुझं नाव काय? आशिष उर्फ जितेश, संदेश. आणखी तुमच्याकडे बायबल असू द्या, वरडून सांगतो कशाला, हे अति 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 महत्वाचे आहे. ते सगळं काय यापुढे तुम्हाला दुसरा सांगणारा भेटल का नाही भेटल माहित नाही. बायबल घेऊन या. आई बापांचं काम आहे. आई बापांचं काम आहे. तुम्ही मोबाईल घेऊन दिला ना तुमच्या लेकरांना, क्रिसमसला काय काय घेऊन दिलं तुम्ही तुमच्या लेकरांना खरं सांगा. मी माझ्या लेकरांना 2 ड्रेस घेऊन दिलो अभिषेकला. आता विशाखाला चाललंय बायबल शिकायला. बायबल शिकायला विशाखा आता एलकेटी चाललाय तो दुपारी 2 वाजता. कशासाठी? हे मी जिथं शिकलो तिथं चाललंय शिकायला. मी जिथं बायबल शिकलो तिथं चाललंय शिकायला. इलेक्ट्रिक एक्सप्रेसने आता माझं पण तिकीट होतं एसीचं, मी गेलो नाही. बायबल असू द्या हातामध्ये. कसं करणार तुम्हाला? हे लॉ पुस्तक आहे, हे कायदा आहे, सार्वकालिक जीवनाकडे नेणारं पुस्तक आहे. तुझ्या हातामध्ये पाहिजे ते तू वाचायला पाहिजे. शंडाकडे बायबल आहे भरणार, शंडाकडे रथामध्ये बायबल आहे. बायबल असून उपयोग नाही, वाचत आहे. वाचून उपयोग नाही, समजावून सांगणारा पवित्र आत्म्याच्या द्वारे फिलिप्पाला पाठवण्यात आला. तुम्हाला पण पाठवण्यात आलेलं आहे मला सांगण्यासाठी. तुम्हाला समजत नाही ना म्हणून सांगायला उभं केले ते बाप्पाने मला. तिने त्यांना जन्म दिला तेव्हा इसाहाक 60 वर्षांचा होता. इसाहाकाचे 2 लेकरं, याकूब, एसाव मोठा, याकूब लहान. एसाव मोठा, याकूब लहान. एसाव याकोबाने एसावाला फसवला. 2दा फसवला. कितीदा? 2 टाइम्स. 2दा. कधी कधी एकदा जेवण इथंच सगळं प्रॉब्लेम निर्माण आहे. जेवण खाना दावत इथंच सगळं प्रॉब्लेम आहे. एकदा जेवणाच्या वेळी आणि एकदा आशीर्वादाच्या वेळी. 2दा फसवला. कोण? याकोब. कुणाला? मोठ्या भावाला एसावला. कसं फसवतो? 25वा अध्याय 27. ते मुलगे मोठे झाले. एसाव हा फिरणारा हुशार पारधी झाला. याकोब हा साधा मनुष्य असून तंबूत राहत असे. एसाव हरणाचे मांस आणत असे. ते इसाक खाई म्हणून तो त्याचा आवडता होता. कुणाचा आवडता होता? इसाकाचा. याकोब कुणाचा आवडता होता? अरे असं कधीच करू नका. तुम्ही दोघं मिळून दोन्ही लेकरांवरती सारखं प्रेम करा. हा माझा, तो तुझा, तो तुझा, हा माझा, अजिबात नव्हे. प्रॉब्लेम तिथंच झालाय. प्रॉब्लेम तिथंच झालाय. कुणावरती जास्त प्रेम करू नका, कुणाला तुच्छ लेखू नका. समान प्रेम करा दोन्ही लेकरांवरती. समान प्रेम करा दोन्ही लेकरांवरती. एकदा याकोब वरण शिजवत असतात. एसाव रानातून थकून पाहून आला. तेव्हा तो याकोबाला म्हणाला, ते तांबडे दिसते ना, त्यातील काही मला चट्ट करता होगा. मी अगदी गळून गेलो आहे. यावरून त्याचे नाव अदोम तांबडा पडले. बघा, जेवण प्रिय खाना, जेवणासाठी भांडण,
जेवणासाठी अपापा किती रांगा. जिथं जेवण आहे तिथं पहिले लोक पोहोचतात. चर्च राहिलं बाजूला, आराधना राहिली बाजूला, वचन राहिलं बाजूला. जेवणाचा टाइम झाला का, जेवण चालू झाला का, नक्की हजर. नाही सगळीकडेच. तुम्ही कुठं चांगले लय बाहेर तुम्ही लोक आहेत म्हणताना बाबा बाबा सगळीकडेच, सगळीकडे सगळीकडे हे प्रॉब्लेम आहे. अब्रामाचं नातवांचं त्याचे प्रॉब्लेम आहे. सोलापूर काय अब्रामाचे नातवंड आहे ते, अब्रामाच्या फॅमिलीमध्ये त्याचे प्रॉब्लेम झाले. सोलापूर काय सोलापूर की जाडी पत्ती. किती चांगलं देव बोलणं अब्रामाशी, त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या घरामध्ये प्रॉब्लेम झालाय जेवणासाठी. याकोब त्याला म्हणाला, पहिल्याने तुझा ज्येष्ठत्वाचा हक्क मला मोबदला. एसाव म्हणाला, हे पहा मी मरण झालो आहे, मला त्या ज्येष्ठत्वाचा हक्काचा काय मूल्य समजला नाही. ज्येष्ठत्वाचा हक्काचा, ज्येष्ठत्वाचा हक्काचं मोल त्याला समजलं नाही. जेवणापुढे जेवणापुढे चर्च लोकांना समजत नाही, जेवणापुढे प्रार्थना लोकांना समजत नाही, जेवणापुढे देवाचं वचन लोकांना समजत नाही. जेवण जर पुढं आलं देवाला पण विसरते. एसावासारखे समजला नाही. बघा काय म्हणतो, या हक्काचा काय उपयोग, नंतर ना अंबरला रडतो. कशासाठी, व्हेजसाठी. अजून नॉनव्हेज पण नाही, व्हेज साठी एवढं बाबा. नॉनव्हेजच नसतं तर काय केलं असता माहिती नाही. व्हेज एसाव म्हणाला, याकोब म्हणाला, आत्ताच्या आत्ता शपथ व्हा. तर शपथ आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क याकोबाला मोबदला. घेऊन टाक, पहिला मला वर्ण दे. वर्णासाठी अरे बापरे, भात पण नाही तिथं, फक्त वरण आहे. चपाती नाही, भाकर नाही, फक्त वरण आहे. चावल भी नाही, फक्त वरण. ज्येष्ठत्वाचा हक्क तुच्छ लेखला. ख्रिस्ताला आम्ही तुच्छ लेखत आहोत जेवणासाठी, प्रभूला आम्ही तुच्छ लेखत आहोत जेवणासाठी, सार्वकालिक जीवनाला आम्ही मुकत आहोत जेवणासाठी. जेवण महत्वाचं नाही. परंपरेने मिळालेला जो काही आशीर्वाद आहे तो येसावासाठी खूप महत्वाचा होता. तो म्हणतो ते वरण मला दे आणि ते माझा ज्येष्ठत्वाचा हक्क. तेव्हा याकोबाने एसावाला भाकर मसुरीचे वरण दिले. तो खाऊन पिऊन उठला, चालता झाला. याप्रमाणे आपला ज्येष्ठत्वाचा हक्क तुच्छ. तुला मोल नाही का, तुला ज्येष्ठत्वाचा हक्काचा किंमत नाही. प्रियानं लोकांना देवाची किंमत नाही, लोकांना चर्चची किंमत नाही, लोकांना पवित्र शास्त्र बायबलची किंमत नाही, लोकांना प्रार्थनेची किंमत नाही. लोकांना फक्त जेवण पाहिजे. जेवण असेल तर सांगा आम्ही येतो. मोबदला तुच्छ लेखला. कोण कोण, एसाव. पवित्र आत्मा काय लिहितो बघा त्याच्या संबंधाने. पवित्र आत्मा काय लिहितो बघा त्याच्या संबंधाने. इब्री लोकास पत्र 12 अध्याय वचन 16. तुझं जीवन चेंज व्हायला पाहिजे ते सांगतो. इब्री लोकास पत्र याचा 12 अध्याय वचन 16. देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये. देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये. तुम्ही कोणी उणे पडू नका. देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नका. का? ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील. बघा, पुष्कळ
पुष्कळ जण बिघडले प्रियांनो. सोलापूरचे श्लोक नाही, माझ्या सोलापूरला नाव ठेवू नका. पुष्कळ जण बिघडले म्हणे, पुष्कळ जण बिघडून जातील असे कोणतेही कडूपणाचे मूळ अंकुरित अंकुरित होऊन होऊन उपद्रव देणारे होऊ नये. उपद्रव देणारे होऊ नको तू. तुझं मूळ चांगलं पाहिजे, तुझं अंकुर चांगलं पाहिजे, तू झाड म्हणून चांगलं पाहिजे, चांगली फळं येतील. हा, कोणी जातकर्मी होऊ नये कोणी झाड कर्मी होऊ नये, किंवा ज्याने एका जेवणासाठी, लंच साठी, अजून ब्रेकफास्ट बाकी आहे, डिनर बाकी आहे, ओनली फक्त लंच. एका जेवणासाठी, ज्याने एका जेवणासाठी आपले ज्येष्ठपण विकले, आपले ज्येष्ठपण विकले, त्या येसावासारखे कोणी ऐहिक बुद्धीचे त्या येसावासारखे कोणी ऐहिक बुद्धीचे होऊ नका म्हणतो देव. म्हणून याकडे लक्ष द्या. याकडे लक्ष द्या. मजुरीचं वर्णासाठी, एका भाकरीसाठी, ते तांबड जे दिसतंय ना त्याच्यासाठी ज्येष्ठत्व विकून टाकला. प्रयत्न ज्येष्ठत्व विकून टाकला. कोण? एसाव. कुणाचा भाऊ? याकोबाचा भाऊ. कुणाचा मुलगा? इसाहाकाचा मुलगा. प्रियबंधू प्रेम विकून टाकला, विकून टाकला. काय झालं माहित आहे? काय झालं माहित आहे? इसाहाकाची दृष्टी मंद झाली. इसाहाकाची दृष्टी मंद झाली, डोळे मंद झाले, डोळे दिसेनासं झालं इसाहाकाला. आशीर्वाद द्यायची वेळ आली. इथं पण जेवणाचा प्रॉब्लेम. इसाहाकाला पण जेवण पाहिजे, ते पण नॉनव्हेज, ते पण नॉनव्हेज. हरणाचा मांस घेऊन ये म्हणतो. कुणाला? एसाव. पारधी आहे ना, पारधी आहे ना, हुशार पारधी. कोण? कोण? एसाव. काय म्हणतो बघा, इसाहाक वृद्ध झाला. वचन अध्याय 27, उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय 27. इसाहाक वृद्ध झाला, त्याची दृष्टी मंद होऊन त्याला दिसेनासे झाले. तेव्हा त्याने एक दिवशी आपला वडील मुलगा हम्म. एसाव याला बोलावून म्हटले, हम्म. बाळा. तो म्हणाला, काय आज्ञा? काय आज्ञा? तो त्याला म्हणाला, तू त्याला म्हणाला, पहा मी म्हातारा झालो आहे, आणि मला मृत्यू कवयित ठाऊक नाही. ठाऊक नाही. हा. आपले शस्त्रे, आपले धनुष्य व माता घेऊन रानात जा आणि पालन करून माझ्यासाठी हरणाचे मांस आण आणि हे सगळं सांगत असताना रिबका हळूच ऐकते. नवरा काय काय सांगतो, काय काय बोलतो. आधीचे दोघं चुकलेत माहित आहे तुम्हाला. म्हणून आई बापांनो कधी चूक करू नका. दोन्ही लेकरांना सारखं प्रेम करा. दोन्ही लेकरांवर सारखं, याला उच्च त्याला नीच, याला श्रेष्ठ त्याला कनिष्ठ, याला चांगलं चांगलं त्याला काहीतरी नको. प्रॉब्लेम तुम्हालाच होईल. प्रॉब्लेम तुम्हालाच होईल. भांडणं तुमच्यामध्ये होतील. असं नका करू. समान 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 बघा दोघांना. दोन लेकर, दोघांवरती दोन हात, याला उजवा त्याला डावा. नाहीतर असं नको, असं नको. समान. रेबका ऐकत आहे. काय निर्णय घेते बघा रेबका. रेबका काय निर्णय घेते बघा. इकडे रिबेका आपल्या मुलगा याकोब याला म्हणाली, हा. हे पहा, मी तुझ्या बापाला तुझा भाऊ एसाव याच्याशी बोलताना ऐकले की हरणाची पारख करून रुचकर पक्वान्न तयार करू ना. म्हणजे ते मी खाऊन मरण्यापूर्वी सपोर्ट आईचा. कुणाला? कुणाला? मुलांना नाही, मुलाला. कुणाला? याकोबाला. सपोर्ट कुणाचा? रिबकेचा. याकोबाला. प्लॅन करते आई. आई प्लॅन करते रेबेका. तर माझ्या बाळा, जवळ बोलून म्हणते बघ, तर माझ्या बाळा, आता मी सांगते, मेरा बच्चा, आता मी सांगते आहे, मेरा बेटा, मेरा सोन. हिंदी बरोबर बोलतो ना? हिंदी सुधारली ना? व्हेरी गुड. हा,
माझ्या सांगण्याप्रमाणे कर. काही मनात नाही याकोबाचा, पण आई सगळं प्लॅन आईचा. हा आत्ताच्या आत्ता कळपा जाऊन 2 चांगली करणे घेऊन ये, म्हणजे मी त्यांचे तुझ्या बापाजवळचे पक्वान तयार करेन. मग ते तुझ्या बापाकडे घेऊन जा, म्हणजे तो ते खाऊन बनण्यापूर्वी तुला आशीर्वाद देईल. आशीर्वाद कोणासाठी? एसावासाठी. मिळायला कोणाला पाहिजे? याकोबाला. प्लॅन कोणाचा? आईचा. तो पण तुझा मुलगाच आहे ना, तो पण तुझा लेकरूच आहे ना. पण नाही, तो माझ्या नवऱ्याचा आवडता. अरे पण तुझ्याच पोटात होणार आहेत ना. असं कसं प्रेम षडयंत्र? असं कसं प्रेम एकाच कुटुंबामध्ये? असं कसं तुझ्या भाऊ एकाच लेकरांमध्ये? नको नको नको. यावर याकोब आपल्या रिबका हिला काय बोलतो बघा. यावर याकोब आपली मम्मी, तुला माहित नाही का माझा भाऊ केसाळ माणूस आहे, मला केस नाही. नो प्रॉब्लेम, मी बघून घेते रे सगळं. वा, नो प्रॉब्लेम. अरे मम्मी ते जाऊ दे, वाईस माझं बोलणं, माझा आवाज ओळखेल माझा बाप, ते पण मी बघून घेते. अरे मम्मी तसं नको. आशीर्वादाऐवजी मी शाप मिळेल, तो शाप मला लागो. प्लॅन सक्सेस, प्रोसीड झाला सगळं काय. मग रिबकेने आपल्या वडील मुलगा येसायाच्या घरात असलेली आपल्या जवळची उंची वस्त्र घेऊन आपला धाकटा मुलगा याकोब याला घातली. किती प्लॅन करते बघा मम्मी. तिने त्याच्या हाताला मानेच्या गुळगुळीत भागांना करडांची कातडी लपेटली. आपण तयार केलेलं रुचकर पक्वान्न व भाकर ही आपला मुलगा याकोब याच्या हाती दिली. तो आपल्या बापाकडे जाऊन म्हणाला, बाबा, काय आज्ञा आहे माझ्या बाळा? तू कोण? आपला वडील मुलगा आहे, आपण सांगण्याप्रमाणे मी केलं आहे. माझ्या बाळा, तुला इतक्या लवकर कसे मिळाले? तो म्हणाला, आपला देव परमेश्वर याने मला लवकर मिळवून दिले. मग इसाक याकोबाला म्हणाला, माझ्या बाळा, जरा जवळ ये. तू माझा मुलगा एसावच आहेस की काय हे मला चाचपून पाहू दे. प्रिय बंधू, प्रिय बहीण, प्लॅन सक्सेस झाला सगळं काय रिबेकामुळं. तरी डाऊट येते बघा म्हाताऱ्याला, तरीही डाऊट येते इसाकाला. तेव्हा याकोब आपला बाप इसाक याच्या जवळ गेला. तो त्याला चाचपून म्हणाला, वाणी तरी याकोबाचे, पण हा ते एसावाचे. डाऊट येते ना. वाणी तर वाईस याकोबाचं, शरीर मात्र एसावाचं. फसवली नवऱ्याला फसवली. त्याचे हात त्याचा भाऊ इसाव्याच्या हातासारखे केसाळ होते म्हणून त्याने त्याला ओळखले नाही आणि त्याला आशीर्वाद दिला. वचन 30 वाचता. इसाहाकाने याकोबाला आशीर्वाद देण्याचे पूर्ण केले. याच्या जवळून जातो न जातो तोच त्याचा भाऊ इसाव शिकारून गेला. त्यानेही रुचकर पक्वान्न तयार करून आपल्या बापाकडे आणले व त्याला म्हटले, माझ्या बापाने डॅडी, मी एसाव आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी हरणाचं मटण आणलेलं आहे. डॅडी, मला प्रेस करा, मला आशीर्वाद द्या डॅडी. हा, आपल्या मुलाने आणलेले हरणाचे मांस खावे आणि मला आशीर्वाद द्यावा. वचन 32 हे ऐकून त्याचा बाप इसाक त्याला म्हणाला, तू कोण? त्याने म्हटले, मी आपला मुलगा, आपला वडील मुलगा एसाव. तेव्हा इसाक अतिशय कंपायमानवर म्हणाला, तर पारद करून आणलेल्या हरणाचे मांस घेऊन माझ्याकडे जो आला आणि तू येण्यापूर्वी मी ते खाऊन ज्याला आशीर्वाद दिला तो कोण? तो आशीर्वादित होणारच. आशीर्वादित झाला याकोब. वचन 34 एसावाने आपल्या बापाचे हे शब्द ऐकले तेव्हा तो अति दुःखाने हंबरडा फोडून
शिल्लक नाही. एकही आशीर्वाद शिल्लक नाही येसावासाठी. सगळे आशीर्वाद लहानपणाने युक्तीने हिरावून घेतला. रेबेकामुळे युक्तीने हिरावून घेतला. रेबेकामुळे अति दुःख त्याला झालं. एकही आशीर्वाद नाही, सगळे आशीर्वाद याकोबाला. हे झालं याकोबाचं जुनं जीवन. जुने ते होऊन गेले पाहते. इथं हे पॉइंट आहे ना आपला, आपण देतो परत यायला पाहिजे. आता गाडी परत आपल्याला त्याच वेळावरती द्यायला पाहिजे. कुठं का जायला गाडी परत सेंटर पॉइंटला आपण यायला पाहिजे. हे सगळं झालं एसावाचं याकोबाचं जुना जीवन. जुना जीवन. एसाव अंबरा पडून रडला. याकोब आशीर्वादित झाला. देव म्हणतो याकोबाला, मी अब्रामाचा देव, मी इसाकाचा देव, मी याकोबाचा देव, मी एसावाचा देव नव्हे. का म्हटला देव असं? का म्हटलं असं देव? याकोबाचं नाव का घेतो? कॅलेंडर बदल गया, इंसान भी बदल गया. कॅलेंडर बदललं, जीवन पण बदललं. कुणाचं? याकोबाचं. त्याच्यानंतर प्रियानो इतका नम्र झाला, इतका नम्र झाला इसाक, इतका नम्र झाला, इतकं शांती मिळाली, इतकं ऐक्याने राहिला, सर्व गर्व बाजूला सोडला. आपल्या भावाला भेटी देतो, आपल्या भावाला नजराणा देतो, आपल्या भावाला मोठमोठं गिफ्ट देतो, आपल्या भावाकडे नम्र होतो, शांतीने जातो, ऐक्याने राहू म्हणतो, आपण सगळे व्यवस्थित राहू म्हणतो, आपण सगळे चांगले जीवन जगू म्हणतो. प्रियानो चांगलं जीवन जगू म्हणतो कोण? यापूर्वीचं जीवन प्रियानो गतकाळाचं जीवन, यापूर्वीचं जीवन जुनं जीवन प्रियानो. आता प्रेझेंट जीवन शांतीने राहू, ऐक्याने राहू, एकत्र राहू, चांगले राहू. भाऊ माझ्याकडे जे काही येते तुझं तू घे घे घे. देवाने कितीतरी आशीर्वादित केला, यामधले थोडे आशीर्वाद तुझ्यासाठी घे. जर कोणी ख्रिस्ताच्या काही असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले पहा याकोब नवीन झाला. तू पण नवीन व्हायला पाहिजे, मी पण नवीन व्हायला पाहिजे. माझं जुनं जीवितक्रम जायला पाहिजे, माझं जुनं जीवितक्रम बदलायला पाहिजे, माझं जुनं जीवितक्रम मी कपड्यामध्ये काढायला पाहिजे. मी आता नम्र व्हायला पाहिजे, मी आता चांगलं व्हायला पाहिजे, माझी वाणी चांगली पाहिजे, माझं पाहणं चांगलं पाहिजे, माझं बोलणं बसणं चांगलं पाहिजे, माझी वृत्ती बदलायला पाहिजे. कॅलेंडर नव्हे. माझी वृत्ती जर बदलली तर कॅलेंडर आपोआप बदललं जाईल प्रियानो, आपोआप बदललं जाईल. याकोब बदलला प्रियानो. बघा याकोब बदलतो, बघा याकोब बदलतो. 32वा अध्याय वचन 3 पासून. मग याकोबाने सेईर देशात म्हणजे अदोम प्रांतात आपला भाऊ एसाव याच्याकडे जासून आगाऊ पाठवले. त्याने त्यांना आज्ञा दिली की माझ्या स्वामी एसावला सांगा की आपला सेवक याकोब किती नम्र होतो. चाल रे, मी आशीर्वादित आहे, मी फार मोठा आहे. बडबड बडबड करत नाही. किती बडबड करते प्रियानो माणसं, किती त्यांचं बोलणं विचित्र असतंय बघा माणसांचं. आधीच जासूस पाठवतो, आधीच देवदूतांना दिव्यदूतांना पाठवतो. दिव्यदूत म्हणजे तो माणसे, जासूस म्हणतात त्यांना. जासूसांना आधीच पाठवतो, नम्र होतो, स्वामी म्हणतो. याकोब म्हणतो मी आज लाबाना त्रासा जाऊन राहिलो होतो. आता माझी गुरे गाढवे शेते मेंढरांचे कळप दास व दासे माझ्या स्वामींची कृपा दृष्टी माझ्यावर वळ म्हणून हा निरोप तुम्ही पाठवित आहे. जासुदांनी परत येऊन याकोबला सांगितले आम्ही आपला भाऊ एसावला जाऊन भेटलो, तो आपल्याला भेटायला येत आहे. किती ऐक्यता. आधी मारण्यासाठी तपला, आधी खलास करण्यासाठी तपला, आधी त्याचा खात्मा करण्यासाठी तपला. हे याकोबाला माहित आहे. आता शांतीच्या द्वारे निरोप पाठवतो, भेटण्याची तयारी करतो.
ऐक्यता, ऐक्यता, शांती, समाधान, ऐक्यता तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पाहिजे. त्याच्याबरोबर 400 माणसं आहेत. तेव्हा याकोब फार झाला, चिंतेत पडला. आपल्या बरोबर असलेले लोक शेळे मेंढरे गोरे म्हणून त्यांच्या त्याने 2-2 टोळ्या केल्या. तो म्हणाला, एसावने येऊन एका टोळीचा नाश केला तर दुसरी टोळी निभावे. वचन 13, त्या रात्री तो तेथेच राहिला. त्या रात्री तो तिथेच राहिला हा. आणि आपल्या जवळचे होते. आपल्या जवळचे त्याने होते. आपला भाऊ एसाव याच्यासाठी भेट तयार केली. बघा प्रियांनो, काय गिफ्ट पाठवतो आपल्या भावाला, काय गिफ्ट पाठवतो आपल्या भावाला. जुनं जीवितक्रम निघून गेलं, जुनं जीवितक्रम बदलला. याकोब नवीन झाला प्रियांनो, नवीन झाला. गिफ्ट पाठवतो भावाला. काय काय 200 शेळ्या, व 20 बोकड, 200 मेंढ्या, व 20 शेळके, 30 दुभत्या सांडणी, व त्यांची पोरे, 40 गाई, 10 खोंड, 20 गाढवी, 10 शिंगरे, एवढ्यांचे त्याने वेगवेगळे कळप केले. एक एक आपल्या चाकरांच्या स्वाधीन करून त्यांना सांगितले, तुम्ही कळपा कळपा तंत्र ठेवून माझ्यापुढे चालू लागा. बघा प्रियांनो, बघा काय झालं माहिती आहे. अध्याय 33 मध्ये हेडिंग असं आहे, याकोब व एसाव यांच्यात झालेला सलोखा. भाऊ भाऊ एक झाले प्रियांनो, जीवावरती उठणारा भाऊ एक झाले. स्वभाव बदलला, जीवन बदललं, देऊन टाकला आपल्या भावाला. माझं जुनं जीवन कसं आहे त्यापेक्षा आता माझं प्रेझेंट जीवन कसं आहे त्याला महत्व आहे. म्हणून देव म्हणतो, जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवीन उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले. तो नवीन व्हायला पाहिजे. तुला काही मिळो अथवा नाही मिळो, अन्नासाठी भांडण करू नको, पाण्यासाठी भांडण करू नको, जागा जमिनीसाठी भांडण करू नको, पैशासाठी भांडण करू नको, कपड्यांसाठी भांडण करू नको, काय मिळतं किंवा काय मिळालं नाही म्हणून भांडण करू नको. सगळं सोडून प्रियांनो पत्राच्या शेडमध्ये आहे. सगळं सोडून पत्राच्या शेडमध्ये आहे. सगळं सोडलं, नको भांडण, नको, चांगलं नाही हे. लोक तमाशा बघणारे होते, लोक आग लावणारे होते, लोक भांडकर होते, एकमेकांमध्ये भांडण लावणारे होते. फार मोठा अन्याय माझ्यावरती झाला तरी पण प्रियांनो मी विसरून गेलो. का? देवाचं वचन सांगते, जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवीन उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. काय मिळणार प्रियांनो सांगा? काय मिळवणार सांगा या नवीन वर्षामध्ये? प्रीती, प्रेम, ऐक्य, सलोखा तुमच्या माझ्या जीवनामध्ये पाहिजे. नको प्रियांनो, नको. माझ्याकडे किती का असेना मी येथेच ठेवून जाणार आहे. मी येथेच ठेवणार आहे. शांती, समाधानाने, ऐक्याने एकत्र राहूया. याकोबाचं जीवन बदललं. जुना जीवितक्रम याकोबाचं बदलून गेलं प्रियांनो. आणखी एकीचं जीवन बदललं प्रियांनो. ते पुढच्या वेळेस सांगतो, पुढच्या वेळेस सांगतो. जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवीन उत्पत्ती आहे. याकोब बदलला. आणखी कोण बदललं? आमच्या जीवनात आणखी काय बदल पाहिजे हे पुढच्या वेळेला आम्ही सांगतो. तत्पूर्वी या ठिकाणी आपण थांबूया, डोळे बंद करून प्रार्थना करूया. प्रिय देव बाप्पा, याकोबाचं गत जीवन प्रिय देव बाप्पा तो फसवणारा, तो युक्तीने हिरावून घेणारा. दोनदा आपल्या भावाला त्यांनी फसवलं, पण नंतर त्यांनी पश्चाताप केला, नम्र झाला, शांतीने जीवन जगला, आपल्या भावाला निरोप पाठविला, दोघांमध्ये सलोखा झाला. म्हणून देव बाप्पा तुम्ही याकोबाला आशीर्वादित केला आणि म्हणाला, मी अब्रामाचा देव,
मी इसाहाकाचा देव, मी याकोबाचा देव. तुम्ही आमचे पण देवाद्य बाप्पा. आम्ही मात्र क्षणिक सुखासाठी तुम्हाला आम्ही गमावून बसतो. क्षणिक या जगातील सुखासाठी आम्ही देव म्हणणाऱ्या आमच्या पित्याला आम्ही गमावून बसत आहोत. प्रिय देव बाप्पा, आमचं सहाय्य करा. कॅलेंडर नव्हे, आम्ही स्वतः बदलण्यासाठी सहाय्य करा. तुमच्या कृपेत आम्हाला चालवा. आमचे वस्त्र नव्हे, आमचा शूज नव्हे, आमचं वापरात असलेली कोणती गोष्ट नव्हे, तर स्वतः आमचं परिवर्तन होण्यासाठी सहाय्य करा. तुमच्या कृपेत आम्हाला चालवा. या नवीन वर्षासाठी बाबा तुम्ही आमच्यासाठी अनुकूल व्हा. चांगलं जीवन जगणारा अंतःकरणा प्रत्येकाला घ्या. येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ पवित्र नावाने प्रार्थना विनवणी केली म्हणते. हालेलुया 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 हालेलुया